अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मग बघाच शनिवार. खरं तर शनिवारचा दिवस हा नकारात्मकता दूर करण्यासाठी, वाईट शक्तींना आपल्या आयुष्यातून कायमचं लांब करण्यासाठी, तांत्रिक बाधा, नजर बाधा किंवा तांत्रिक बाधा याची काहीही लागण तुमच्या घरात किंवा तुमच्या घरातील कुठल्याही सदस्याला जर झालेली असेल तर ही बाधा आपल्या आयुष्यातून कायमची काढून टाकण्यासाठी शनिवारचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी मानला जातो. याच शनिवारी करावयाचे काही अत्यंत प्रभावी असणारे उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कुठल्याही शनिवारच्या दिवशी तुम्ही जर हे काही विशेष उपाय करायला सुरुवात केली तर कर्जातून मुक्तता होईल. जी बाधा तुमच्या घरात लागलेली असेल किंवा तुम्हाला काही वाईट शक्तींचा त्रास असेल तर त्यातून तुमची मुक्तता होईल. सतत घरात असणारे क्लेश थांबतील. घरामध्ये होत असणारी जी भांडणं आहेत ती या एका उपायानंतर कायमची बंद होतील. सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा कलह, क्लेश, आपल्या घरामध्ये जे काही भांडणं होत आहेत ही थांबवण्यासाठी. कुठल्याही शनिवारच्या दिवशी संध्याकाळी 7च्या पुढे रात्री 12च्या आत तुम्हाला हा उपाय किंवा ही सेवा करायची आहे. यासाठी सगळ्यात पहिले एक मातीची पणती, मातीचं भांडं किंवा तुमच्याकडे जे कुठलं भांडं असेल ते तुम्ही घेऊ शकता. त्या भांड्यामध्ये म्हणजे ज्यात तुम्ही कापूर जाळता ते भांडं, त्या भांड्यामध्ये सगळ्यात तुम्हाला पहिले घ्यायचं आहे 7 कापराच्या वड्या, छोट्या छोट्या कापराच्या 7 वड्या. आणि त्या कापराच्या 7 वड्यांसोबत तुम्हाला घ्यायचे आहेत मिठाचे 7 खडे. काळं मीठ असेल तर उत्तम, नसेल तर कुठलंही मीठ घेतलं तरीही चालेल. तुम्हाला फक्त 7 मिठाचे खडे घ्यायचे आहेत, 7 कापराचे तुकडे घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला 7 लवंगा घ्यायच्या आहेत, फूलवाल्या अख्ख्या असणाऱ्या 7 लवंगा. आता सगळ्यात पहिले काय करायचं, कापूर प्रज्वलित करायचा. जसा कापूर पेटायला लागेल तसा याचा धुवा म्हणजे याचा जो धूर तयार होईल हा सगळ्या घरभर पसरवायचा. कापूर पेटायला लागल्याबरोबर त्यामध्ये घातलेले मीठ आणि त्याच्यासोबत घातलेले जे फूलवाले लवंग आहेत या दोनही गोष्टी पेटतील. याचा जसा घरात वास येईल, याचा थोडासा ठसका घरामध्ये जसा तुम्हाला लागेल, थोडासा तिखट वास येईल कारण मीठ जळल्यामुळे कुठेतरी तुम्हाला त्याचा ठसका लागेल. जेव्हा याचा ठसका तुम्हाला लागेल किंवा याचा थोडासा वास तुमच्या घरामध्ये पसरेल, त्यासोबत तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती, क्लेश, कलह, वाईट जे काही आहे ते घराच्या बाहेर चाललं जाईल. हा उपाय फक्त एक शनिवार नाही तर कमीत कमी तुम्हाला 3 महिने करायचा आहे. या शनिवारी करा, पुढच्या शनिवारी पुन्हा, त्याच्या पुढच्या शनिवारी पुन्हा. फक्त 7 वड्या कापराच्या आणि 7 वड्या ज्या आहेत त्या मिठाच्या. हे तुम्हाला लवंग, मीठ आणि कापूर ह्या 3 गोष्टी फक्त एकत्र जाळायच्या आहेत. यानंतरचा दुसरा उपाय, आपल्यापैकी असंख्य लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यात खूप कर्ज आहे. कर्ज ही गोष्ट कधीच चांगली नसते. मी नेहमी सांगते, कर्ज जेव्हा वाढत जाते, कर्ज जेव्हा खूप होते तेव्हा मग ते फिटण्यासाठी किंवा मग तेव्हा ते कर्ज संपवण्यासाठी आपण खूप गोष्टींचा विचार करतो, कधी टोकाचा विचार करतो. बऱ्याच वेळा एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावे लागते. बऱ्याच वेळा जेव्हा कर्ज वाढते तेव्हा आपल्या डोक्यात आत्महत्येचा विचार होतो. बऱ्याच गोष्टी असतात. हेच कर्ज फिटण्यासाठी मी एक अत्यंत साधा, सोपा पण प्रभावी उपाय सांगणार आहे. शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची 2 पानं आपल्या घरी आणायची. पिंपळाच्या झाडाची 2 पानं घरी आणायची. दोनही पानं एका प्लेटमध्ये ठेवायची. एकच छोटं प्लेट घ्यायचं, त्या छोट्या प्लेटमध्ये 2ही पानं मावली पाहिजेत अशा पद्धतीने ती ठेवायची. आणि त्या 2ही पानांवरती फक्त कर्जमुक्ती, कर्जमुक्ती इतकंच हळदीने लिहायचं. एका वाटीत हळद, थोडं पाणी घालायचं, मिक्स करायचं. त्यानंतर एखादी काडी वगैरे घ्यायची, 2ही पानांवरती किंवा हाताच्या बोटाने 2ही पानांवरती कर्जमुक्ती, कर्जमुक्ती हळदीने लिहायचं. त्यानंतर हाताच्या मुठीमध्ये मीठ घ्यायचं. पहिल्या पानावरती मुठभर मीठ घालायचं आणि जे दुसरं पान तुम्ही ठेवलेलं आहे त्या दुसऱ्या पानावरती देखील हाताने मुठभर मीठ घालायचं. 2ही पानांवरती मीठ घालून झालं की त्याच्यानंतर ही मिठाने भरलेली जी पानं आहेत यातील एक पान ठेवायचं घराच्या दक्षिण दिशेला आणि एक पान ठेवायचं घराच्या उत्तर दिशेला. रात्रभर पिंपळाच्या पानावर कर्जमुक्ती लिहून रात्रभर 2ही पानं मिठाने भरून तुम्हाला आपल्या घरामध्ये ठेवायची आहेत. त्याच्यानंतर रविवारच्या दिवशी सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठायचं. कमीत कमी 7 पर्यंत तरी तुमचं आवरलं पाहिजे अशा पद्धतीने उठा. सगळ्यांच्या अगोदर उठून झालं, स्वच्छ अंघोळ वगैरे करा.
त्याच्यानंतर घराच्या उत्तर दिशेला आणि दक्षिण दिशेला ठेवलेली ही दोनही मिठाची पिंपळाची जी पानं आहेत ही घेऊन घराच्या बाहेर जायचं आणि जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल त्या झाडाजवळ जायचं. तिथे जाऊन ही दोनही पानं जी आहेत ही पिंपळाच्या झाडाच्या मातीत दाबायची आणि त्यामध्ये असणारं जे मीठ आहे हे मीठ जे आहे ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं, त्याच्या बुडाला अर्पण करायचं. पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आणि कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करून घरी यायचं आणि मग त्यानंतरच तुमची जी काही कामं असतील त्यांची सुरुवात करायची. हा उपाय देखील तुम्ही कमीत कमी 1.25 महिना केला म्हणजे एका महिन्यात 4 शनिवार येतात, असे तुम्ही दुसऱ्या महिन्यात येणारे 2 शनिवार म्हणजे जवळपास असे तुम्ही 5 ते 6 शनिवार जरी तुम्ही हा उपाय केला, कर्जातून तुम्हाला कुठेतरी मार्ग भेटेल. आता मी असं सांगणार नाही की 1.25 महिन्यात पूर्ण करोडाचं कर्ज फिटेल, पण जिथे काहीच होत नव्हतं, कर्जाचा हप्ता येत नव्हता, तिथे हा उपाय केल्यानंतर कुठून ना कुठून धनाची, पैशांची आवक जी आहे ना ती तुमच्याकडे निर्माण होत जाईल. ठीक आहे. आता यानंतरचा जो पुढचा उपाय आहे हा धनप्राप्तीसाठी. प्रत्येकाला वाटतं की आपल्या आयुष्यात पैसा असावा, असं कुणीच नाही की ज्याला वाटत नाही की माझ्याकडे पैसा नसावा. प्रत्येकाला वाटतं, कारण पैशांशिवाय आपल्या असंख्य गोष्टी अपूर्ण राहतात, पैशांशिवाय बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या थांबल्या जातात, म्हणून पैसा असावा. आता आपल्याला काय करायचंय, धनप्राप्तीसाठी कुठल्याही शनिवारच्या दिवशी एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये एक मूठभर मीठ घालायचं आहे, मिठाच्या वरती 1 रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्या सिक्क्यासोबत एक हळकुंड ठेवायचा आहे. याच्यासोबत तुम्हाला त्यामध्ये अर्धा झाकण कुंकू, अर्धा झाकण हळद घालायची आहे आणि 7 अख्ख्या त्याच्यामध्ये लवंग घालायचे आहेत. त्यानंतर एक अर्धा चमचाभर त्यामध्ये कच्ची बडीशेप घालायची आहे. हे सगळं साहित्य लाल रंगाच्या कापड्यात ठेवून घट्ट गाठ मारायची आहे. तयार केलेली जी पोटली आहे ती घरातल्या कर्त्या किंवा कमावत्या व्यक्तीच्या कपाळाला लावायची आहे. तुम्हीच कमावते असाल तुमच्या कपाळाला लावा किंवा घरातले कुठलेही सदस्य जे कमावते असतील, कर्ते असतील, त्यांच्या कपाळाला लावली तरीही चालेल. ठीक आहे. त्याच्या कपाळाला फक्त लावायची आहे. लावून 1-2 मिनिटं ती ठेवायची आणि 2 मिनिटांनंतर ती काढायची. काहीच बोलायचं नाही, काय नाही, काहीच नाही. 2 मिनिटांमध्ये ती पोटली जी आहे ती कपाळावरून काढायची आणि त्याच्यानंतर ही मिठाची ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी देखील टाकलेल्या आहेत, तर ही मिठाची पोटली त्या कर्त्या कमावत्या व्यक्तीच्या सोबत ठेवायला सांगायची. कमीत कमी 6 महिने तरी सांगायचं की ही तुमच्या जवळ, तुमच्या सोबत ठेवा. व्यवसाय करत असेल तर गल्ल्यात ठेवायला सांगा, जर नोकरी करत असेल तर बॅगेत ठेवायला सांगा, घरीच असतील तर तिजोरीत ठेवली तरीही चालेल. याने त्या कर्त्या कमावत्या व्यक्तीच्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत जाईल. हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यात असणारी गरिबी आपोआप दूर होत जाईल. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा उपाय बघा, बऱ्याच वेळा आपल्याला नजर लागते, बऱ्याच वेळा आपल्याला बाधा लागते, तांत्रिक बाधा लागते. ही बाधा दूर करण्यासाठी प्रत्येक शनिवारी सकाळ किंवा संध्याकाळ जेव्हा तुम्ही अंघोळीसाठी म्हणजे जेव्हा तुम्ही अंघोळीला जाल, स्नानासाठी जाल, तेव्हा त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि मिठाच्याच पाण्याने अंघोळ करायची. जो व्यक्ती प्रत्येक शनिवारी मिठाच्या पाण्याने अंघोळ करतो त्याच्या आयुष्यात असणारी नजर, बाधा, इडापिडा ही जी काही आहे ते तर कायम म्हणजे त्या व्यक्तीपासून दूर राहते. कधी कुणी तुम्हाला नजर लावण्याचा प्रयत्न केला किंवा कुणी काही बाधा करण्याचा प्रयत्न केला तर शनिवारी जर मिठाच्या पाण्याने स्नान केलं तर ती बाधा जी आहे ना ती तुमच्यापासून 4 पावलांवर असते. त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे, शेवटचा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे. हा उपाय आहे घरातील सगळी नकारात्मकता घराच्या बाहेर काढण्यासाठी. बऱ्याच वेळा घरात बसू नये असं वाटतं, शांत वाटतं, भयास वाटतं, भीती वाटते, बऱ्याच गोष्टी होतात. यासाठी काय करायचं आहे, कुठल्याही शनिवारच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी एक काचेचं भांडं घ्यायचं आहे. एक काचेचं भांडं, त्या काचेच्या भांड्यात मूठभर मीठ घालायचं आहे आणि हे काचेचं भांडं रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण घरभर फिरवायचे भांडं आणि त्याच्यानंतर हे जे भांडं आहे हे घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी रविवारच्या दिवशी सगळ्यांच्या अगोदर उठायचं. अंघोळ वगैरे काही नाही करायची, फक्त सकाळी लवकर उठायचं, सूर्योदयाच्या अगोदर उठायचं आणि त्यानंतर हे जे भांडं आहे मीठ भरलेलं हे घराबाच्या बाहेर घेऊन जाऊन ते दक्षिण दिशेला टाकून घरामध्ये यायचं आणि त्यानंतर अंघोळ करायची. हा उपाय देखील तुम्ही 4-5 शनिवार जरी केला तुम्हाला खूप अनुभव येईल. घरातील सगळी नकारात्मक शक्ती जी आहे ती घराच्या बाहेर जाईल. अत्यंत साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत. एक जरी केला तरी खूप आहे, पण नक्की करा.